तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवला आहे बघा फोल्डिंगचा बेड. आणि हा फोल्डिंगचा बेड कुठं बनवला ते तुम्हाला सांगतो बघा. पहिल्यांदा मंगळवेढा विजापूर रोडला, मंगळवेढ्यापासून विजापूरकडे जाताना 15 किलोमीटर अंतरावर एक श्याम राजस्थानी ढाबा आहे बघा. आणि त्याच्याच समोर अपोजिट साईडला बरोबर इथं गॅरेज आहे बघा, श्री गणेश वेल्डिंग वर्क्स. इथं बघा ऑलराऊंडर मिस्त्री येतं. काम कोणतं पण असू द्या, गाडीचं असू द्या, कुठलं पण असू द्या, एक नंबर आपल्याला काम करून देतात बघा. आणि ह्याच ठिकाणी आपण आज आलोय बघा बेड बनवायला. तर मिस्त्रीनं बघा त्यांचं काम करायला केलेलं आहे चालू. आणि आपण रात्रीच आलो बघा, रात्रीच त्यांनी नियोजन लावले बघा काम करायला. पण एक नंबर असं काम बघा करतात. कुठले काम असू द्या, तुमचं हाईट वगैरे असू द्या, किती पण काय, 10:30 वाजले तरी बघा काम चालू आहे. त्यामुळे तुम्हाला जर बनवायचं असेल तर इथं संपर्क साधा. तुम्हाला मी नंबर बी टाकतो वर. आणि शेवटी बघा फायनली आपला असा रिझल्ट आलेला आहे बघा. पूर्ण म्हणजे साचा झालेला आहे. तरी पाहून आपल्याला ह्या साईडनं पूर्णपणे नाही पीटी तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला माल बाहेर पडला नाही पाहिजे. आपल्याला जे सामान काय ठेवायचं आहे ते. तर फायनली बघा 75% म्हणजे काम झालं या. तर थोडंसं राहिलं आहे फक्त. आणि शेवटी बघा आपण पत्रा वगैरे साईडला मारून पीटी वगैरे केली. आणि त्याचा रिझल्ट ह्या असा बेड आहे बघा. आणि जर तुम्हाला असाच बेड बनवायचा असेल तर तुम्ही पण मी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि बेड 100% बनवा. एक नंबर काम आहे बघा मिस्त्रींचं. तर मित्रांनो, हा फोल्डिंगचा बेड नाही, जागा कमी असताना उपयोगी पडणारी एकदम मस्त सेटअप आहे बरं का. कामाची क्वालिटी बघा, फिनिशिंग बघा, एक नंबर काम करतात मिस्त्री. तुम्हाला असाच फोल्डिंगचा बेड बनवून घ्यायचा असेल ना तर व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि कामाची क्वालिटी एकदा बघा. आपला तरी बघा बेड एक नंबर बनवलेला आहे. मिस्त्रीने सांगेल तशा पद्धतीने आपल्याला पीटी वगैरे करून दिलेलं आहे बघा. आपलं एवढं सामान ठेवायचं कुठं म्हटलं मिस्त्रीला, तर मिस्त्री म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सिस्टीम बनवून देतो. तर आपला फोल्डिंगचा बेड कसा बनला हे आपल्याला 100% कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर बनवायचं जर असेल तर 100% एकदा विजिट द्या. काम बघा एक नंबर झालंय. आपल्याला पाहिजे होतं तसं काम झालं. 2 वर्षातनं आपलं काम फायनली झालेलं आहे बघा. तर भावानं आजच्यासाठी एवढंच. आपला व्हिडिओ तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.